थंबनेलवरनं तुम्ही ओळखलंच असेल, पावसाळ्याचे दिवस आणि चहाचा मसाला पावडर होणार नाही पावसाळ्यात, शक्यच नाही. आज आपण बनवणार आहे इम्युनिटी बूस्टर मसाला चहा पावडर. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी संगीताच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे मसाला चहा पावडर. मसाला चहा पावडर बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते साहित्य आणि त्याचे प्रमाण आपण बघूयात. 20 ग्रॅम विलायची, 10 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम लवंग, 5 ग्रॅम काळी मिरी, थोडीशी तुळशीची पानं, सुंठ पावडर 10 ते 15 ग्रॅम, मोठ्या आकाराची काळी विलायची 5 ते 6, जायफळ अर्ध आणि 5 ते 10 ग्रॅम बडेशोप. आता आपण मोठी काळी विलायची त्याच्यावरचे आवरण काढून टाकूयात. या अशा प्रकारे आपल्याला सर्व विलायची सोलून घ्यायच्या आहेत. आता आपण जायफळ क्रश करून घेऊयात. जायफळचे प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. जर लहान मुले चहा पित असतील तर त्याचे प्रमाण कमी ठेवा. आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवून सर्व मसाले पॅनमध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. कमीत कमी 3 ते 4 मिनटं हे सर्व मसाले आपल्याला हलकेसे कमी आचेवरती भाजून रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये तुळशीची पाने टाकून छान असं भाजून घेत आहे. मसाल्यांचा कलर चेंज न होता भाजायचा आहे, म्हणजे त्यातला इसेन्शियल ऑइल आहे ते ॲक्टिव्ह होईपर्यंत भाजायचे, म्हणजे त्याचा वास येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. हा चहाचा मसाला सर्वांनी घरी करून ठेवा. याने सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी दूर होईल. आता आपल्याला यामध्ये सुंठ पावडर मिक्स करून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला इम्युनिटी बूस्टर आणि हेल्दी चहाचा मसाला पावडर तयार झालेला आहे. आता आपण हे गार झाल्यावरती मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर संगीताच रेसिपी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला मसाला चहा पावडर तयार झालेला आहे. आता आपण मस्त असा चहा देखील करूयात. बाहेर मस्त असा पाऊस पडतोय. पावसात मसाला चहाचा बेत व्हायलाच पाहिजे. आता मला 2 कपचं चहा बनवायचं आहे. त्यासाठी मी 1 कप पाणी गरम करून घेत आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चहा पावडर टाकायचे. मी इथे 1.5 चमचा चहा पावडर घालत आहे. प्रत्येकाला आपापला चहा पावडरचे पावर माहिती असते, त्याप्रमाणे चहा पावडर टाकून घ्यायचे आहे. चहा पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित उकळी येऊन द्यायची. त्यामध्ये 1 कप दूध टाकून घेत आहे. 1 कप दूध आणि 1 कप पाणी, म्हणजेच बरोबर चहा 2 कप होतं. आता यामध्ये आपण केलेला मसाला पावडर अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करून चहा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातला मसाल्याचा वास देखील मस्त असा दरवळतो. अशा प्रकारे 2 कप चहासाठी अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी पावडर आपण चहासाठी वापरायचा आहे. अशा प्रकारचा मसाला चहा आपल्याला सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी यासाठी खूप उपयुक्त आहे. आहा, काय मस्त सुगंध दरवळत आहे. आता चहा पूर्णपणे उकळलेला आहे. यामध्ये मी जसं पाहिजे तसं साखर टाकून घेत आहे. मी इथे 2 कपसाठी 1.5 चमचा साखर टाकते. चहा मस्त असा उकळलेला आहे.
अशा पद्धतीने तुम्ही मसाला चहा घरी बनवला तर सर्व पाहुणे तुमच्या घरी चहा पिण्यासाठी नक्की येतील. तसेच चहा बनवला तर त्याचा सुगंध सगळीकडे दरवळेल. भेटूयात मग आपण आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये.